Okay, so good evening, everybody. Uh, so let us start our lecture. So basically, you know that we are discussing chapter number 1. We are going to start today. In the previous lecture, we have discussed about syllabus. What is there in which chapter, and to what extent we have to learn which chapter. So these things we discussed in the yesterday's lecture, and today let us move on to chapter number 1. Uh, as you can see, can somebody confirm that somebody can unmute and tell me whether I'm audible and whether my laptop screen is visible to all? Yes, sir. Okay, okay. Thanks for confirmation. So let us move. तर पहिला चॅप्टर आहे कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ आयसी इंजिन. नावावरूनच लक्षात येते की आपल्याला काय डिस्कस करायचं, पण तरी सुद्धा आपण थोडस डिटेलमध्ये जाऊन बघूया व्हॉट इज देअर इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. इंट्रोडक्शन पहिला पॉइंट म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे इथं इंट्रोडक्शन टू आयसी इंजिन, बरोबर. इंजिनचे रिलेटेड इंट्रोडक्शन. मग त्यात इंजिन मध्ये काय असतं, त्याचे कॉम्पोनंट्स काय असतात, त्याचं फंक्शन काय आहे, त्याचं सिंपल टाइप ऑफ इंजिन कसं असतं वगैरे वगैरे वगैरे. क्लासिफिकेशन ऑफ आयसी इंजिन. क्लासिफिकेशन ज्या वेळेला आपण क्लासिफिकेशन म्हणतो त्यावेळेला महत्वाचं काय की अंडर सर्टन क्रायटेरिया वी आर गोइंग टू टेल द टाइप्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रायटेरिया समजा घेतला फ्युअलचा, टाइप ऑफ फ्युअल, then the classification becomes petrol engine, diesel engine, kerosene engine, LPG engine, like that. Barabar. If the classification taken is depending on number of cylinders, then it will become single cylinder engine, two cylinder engine, three cylinder engine, like that. Okay, so like this we have different classifications, and many of this particular classifications we will be discussing, rather important among them. Then we have the important point, the Otto cycle and diesel cycle. So being the most important cycles with respect to IC engines, that is Otto cycle and diesel cycle, we will discuss. ती सायकल तशी का, म्हणजे सायकल म्हणजे आपण ऍक्च्युअली पीव्ही डायग्राम किंवा असं डायग्राम वरती ड्रॉ करून दाखवतो, बरोबर. जनरली पीव्ही वरती आपण ड्रॉ करतो, दॅट इज प्रेशर आणि व्हॉल्यूम. ओके, तर प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम वरती आपण जे ड्रॉ करतो त्यावेळेला ती लाईन तशी काय येते वगैरे आपण थोडंसं डिस्कस करणार विथ रिस्पेक्ट टू ऑटो सायकल ॲज वेल ॲज डिझेल सायकल. मग इथंच आपण ऑटो सायकलचे थेरॉटिकल सायकलचे कंपॅरिझन करणार, बरोबर. म्हणजे थेरॉटिकल सायकल, आयडियल सायकल, प्रॅक्टिकल सायकल, असे वेगळे जी सायकल्स येतात, जसं मॉडिफिकेशन होईल तसं तसं ती काय काय आहे आणि त्याच्या रिलेटेड काय टर्म्स आपण डिस्कस करणार. आणि नेक्स्ट और रादर द at the end we will be discussing about the wall timing diagram. तर वॉल टायमिंग डायग्राम म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे 4 स्ट्रोक इंजिन मध्ये वॉल्स असतात. आपण डिप्लोमा मध्ये शिकलोय कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ एन इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन. तर वॉल्स असल्यानंतर ती वॉल्स आहेत ती कधी ओपन होत आहेत किंवा कधी क्लोज होत आहेत त्याच्या रिलेटेड एक डायग्राम आपण काढतो आणि त्याला आपण वॉल टायमिंग डायग्राम असं म्हणतो. मग ती का स्टडी करायचं, त्याचं महत्व काय, ते कधी चेंज होतं किंवा अशा गोष्टी आपण डिस्कस करतो अलॉंग विथ द वॉल टायमिंग डायग्राम्स फॉर हाय स्पीड अँड लो स्पीड इंजिन. म्हणजे इंजिन जर हाय स्पीड असेल आणि लो स्पीड असेल तर ते काय फरक पडणार आहे वॉल टायमिंग डायग्राम मध्ये ते आपण डिस्कस करणार. वॉल टायमिंग डायग्राम कधी येणार, 4 स्ट्रोक इंजिन मध्ये, कारण तिथं वॉल्स असतात. 2 स्ट्रोक इंजिन मध्ये पोर्ट्स असतात, तर तिथं 4 टायमिंग डायग्राम येणार. सो वी विल बी डिस्कसिंग अबाउट 4 टायमिंग डायग्राम विथ रिस्पेक्ट टू 2 स्ट्रोक इंजिन्स. Okay, so
that was about the syllabus part regarding what we will be discussing in brief. तर आता आपण ऍक्च्युअली आपल्या कंटेंट कडे जाऊया. बेसिकली हा इंजिन हा शब्द कुठून आला आपण काल डिस्कस केलं, बरोबर. म्हणजे इंजिनिअरिंग शब्द कुठून आला ते डिस्कस करताना आपण इंजिन कुठून म्हणजे इंजिनचं त्याचं रेलेव्हन्स काय हे डिस्कस केलं. आता इंजिन हा बेसिकली तुम्ही थर्मोडायनॅमिक्स मध्ये हा वर्ड शिकला तुम्ही, बरोबर. बेसिकली इंजिन तिथं आपण तुम्ही डिफाईन केलं. तर तिथं काय होतं डेफिनेशन इंजिनचं, तर आपण तिथं असं म्हणलं होतं की engine is a machine used for converting one form of energy into another form, preferably into mechanical. म्हणजे एका प्रकारच्या एनर्जी मधून दुसऱ्या प्रकारची एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी डिव्हाइस आपण वापरलं त्याला आपण इंजिन असं नाव दिलं. आणि ते पण कधी प्रिफरेबली जर आपण ज्या टाईपच्या एनर्जी मध्ये कन्वर्ट करतोय ती जर मेकॅनिकल टाईपची एनर्जी असेल तर त्याला आपण प्रिफरेबली इंजिन असं नाव देतो इन जनरल, बरोबर का. हे काय हार्ड अँड फास्ट डेफिनेशन नाहीये, परंतु इन जनरल आपण असं एका इंजिनला डिफाईन करू शकतो. आणि उजव्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय इथं हे थर्मोडायनॅमिक्स मध्ये इंजिन कसं दाखवलं जातं पिक्चोरली, बरोबर. ते इथं दाखवलं स्केच काढून कसं आपल्याला इंजिन दाखवलं जातं ते बद्दल. तर ते आपण हे काय बेसिकली तर हे हीट इंजिन आहे. आता इंजिन कधी हीट इंजिन होणार, जर त्या एनर्जी कन्व्हर्जन मध्ये हीटचा सहभाग असेल. सो इफ वी सेड दॅट a device which converts one form of the energy into another, preferably into mechanical energy, then we call it as an engine. And if the energy conversion is happening from heat energy to another, that is mechanical energy, then we call it as a heat engine. Heat engine, बरोबर. तिथं हीट एनर्जीचं कन्व्हर्जन होतंय म्हणून त्याला आपण हीट इंजिन असं नाव दिलं. आणि हीट इंजिन हे टर्म तुम्ही थर्मोडायनॅमिक्स मध्ये शिकता आणि ते अशा प्रकारे त्याचं रिप्रेझेंटेशन केलं जातं. तर इथं काय converting heat or thermal energy into mechanical energy which can be then used to do some mechanical work, बरोबर. ही जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये आपल्याला कन्वर्ट केलेली जी एनर्जी आहे ती आपण कुठल्या तरी कारणासाठी वापरणार आणि अशा केसला आपण हीट इंजिन असं म्हणतो. आणि ते हीट इंजिन थर्मोडायनॅमिक्स मध्ये असं दाखवलं जातं. तरी काय तर बेसिकली इथं असं दाखवलंय की वी हॅव वन हीट सोर्स, वी हॅव वन हीट सिंक अँड वी हॅव अ डिव्हाइस which takes some heat from the heat source, converts some part of that energy into work, and rest is being transmitted to given to a low temperature heat which we call as a sink, बरोबर. तर दोन इथं हीट सोर्सेस आहेत, दोन हीट रिझर्वॉयर्स आहेत असं पण म्हणूया. तर एका रिझर्वॉयर आहे ते हायर टेम्परेचरला आहे, दुसरं रिझर्वॉयर तो लोअर टेम्परेचरला आहे. तर आपण अशा एका डिव्हाइस बद्दल बोलतोय ज्याला आपण हीट इंजिन म्हणणार आहे. ते डिव्हाइस काय करतं, हाय टेम्परेचर सोर्स मधून काही अमाऊंट ऑफ हीट घेतं, एक ठराविक भाग त्यातला वन कन्वर्ट करतं कशामध्ये, वर्क मध्ये कन्वर्ट करतं आणि राहिलेली जी एनर्जी आहे ते सिंक नावाच्या रिझर्वॉयरला जो लो टेम्परेचर रिझर्वॉयर आहे त्याला ट्रान्सफर करतं. सो अ डिव्हाइस विच टेक्स सम अमाउंट ऑफ हीट फ्रॉम अ हाय टेम्परेचर सोर्स, convert some part of that into work, and rest is being transmitted to the low temperature reservoir called as sink. We call it as a heat engine, बरोबर. ह्याला आपण heat engine म्हणतो. आणि इथे QH मग काय आहे, सो QH quantity of heat is taken from the heat source which is at TH temperature. TH temperature म्हणजे टेम्परेचर किती होतं TH, त्याच्यापासून किती हीट घेतली QH क्वांटिटी घेतली हीट कुणी या डिव्हाइसनं. त्या डिव्हाइसचं नाव काय, हीट इंजिन. आणि त्या QH पैकी W क्वांटिटी इज बिंग कन्वर्टेड इन टू वर्क अँड रेस्ट QC क्वांटिटी इज बिंग ट्रान्समिटेड टू लो टेम्परेचर रिझर्वॉयर कॉल्ड विच इज ॲट अ टेम्परेचर TC. देन वी कॅन से QH इज इक्वल टू W प्लस QC, बरोबर का. कारण
इकडनं आपण एक क्वांटिटी घेतली, त्यातलं थोडं कन्वर्ट केलं आणि राहिलेलं इकडे दिलं, म्हणजे हे राहिलेलं इकडे दिलं, हे राहिलेलं आणि वर्क कन्वर्ट केलेलं हे मिळून एवढं होतं. सो QH is equal to W plus QC. So this is how we represent a heat engine in thermodynamics. There are two types of engines, heat engines. Heat engines are being classified into two types. बरोबर? External combustion engine and internal combustion engine. बरोबर? आपण दोन टाइपचे हीट इंजिन बद्दल आपण इथं बोलणार आहोत. कुठले? एक्सटर्नल कंबशन इंजिन आणि इंटरनल कंबशन इंजिन. तर ते काय आहेत एक्सटर्नल कंबशन इंजिन किंवा इंटरनल कंबशन इंजिन? एक्सटर्नल कंबशन इंजिन, इफ द कंबशन ऑफ द फ्युएल टेक्स प्लेस आउटसाइड द इंजिन सिलेंडर, इट इज अन एक्सटर्नल कंबशन इंजिन. म्हणजे जिथं वर्कचं कन्व्हर्जन होतंय, जिथं वर्कचं कन्व्हर्जन होतंय त्या एरियाच्या बाहेर तुमचं कंबशन होतंय, अशा डिव्हाइसला आपण एक्सटर्नल कंबशन इंजिन असं म्हणतो. उदाहरणार्थ स्टीम टर्बाइन, गॅस टर्बाइन एक्सेट्रा. स्टीम टर्बाइन दोन झालं, ओके, डझंट मॅटर. तर ही टर्बाइन वगैरे आहेत, ही त्या कॅटेगरीमध्ये येतात. बरोबर? तर काय टर्बाइन मध्ये काय करतो आपण, एक असं टर्बाइन असतं, याच्यामध्ये स्टीम, आता स्टीम टर्बाइन असेल तर स्टीम, बरोबर, या स्टीमचं रूपांतर वर्क मध्ये कन्वर्ट होतं आणि आपल्याला आउटपुट काय मिळतो? आउटपुट वी गेट इन द फॉर्म ऑफ वर्क. बरोबर? इथं आपल्याला वर्कच्या रूपात आपल्याला आउटपुट मिळणार आहे. बरोबर? आणि या स्टीम टर्बाइन फिरवायला आपल्याला आपण काय वापरलं? स्टीम वापरलं. बरोबर? तर ह्याला टर्बाइन असं म्हणतो आपण, ह्याला टर्बाइन असं म्हणतो. बरोबर? तर ही टर्बाइनला आपण, परंतु इथं आपण काय म्हणतोय, दिस इज द एरिया ऑफ एनर्जी कन्व्हर्जन. या रिजन मध्ये तुमचं कंबशन होत नाहीये. कंबशन कुठं होतंय? ह्याच्या बाहेर. तर कंबशन इथं कुठं तरी होणार आणि इथं स्टीम तयार होणार आणि ती स्टीम इकडे जाणार. म्हणून आता कंबशन इथं होतंय आणि एनर्जी कन्व्हर्जन इथं होतंय, म्हणून आपण याला एक्सटर्नल कंबशन इंजिन असं म्हणालो. बरोबर? परंतु दुसऱ्या टाइपचं इंजिन काय आहे? इंटरनल कंबशन इंजिन. इन इंटरनल कंबशन इंजिन, व्हॉट यू डू, इफ द कंबशन टेक्स प्लेस इनसाइड द region where the energy conversion takes place, then it is called as a internal combustion engine. बरोबर? ज्या इंजिन मध्ये एनर्जी कन्व्हर्जन तिथंच होतंय जिथं तुमचं कंबशन होतंय. बरोबर? आता तुम्ही जर आयसी इंजिन बघितलं तर कसं असतं? असं असतं. बरोबर? असं काहीतरी आपण काढतो त्याला. बरोबर? इथे एक पिस्टन, एक सिलेंडर. बरोबर? तर हा झाला सिलेंडर तुमचा, हा झाला पिस्टन आणि याला एक कनेक्टिंग रॉड कनेक्ट केला, असं आपण इंजिन काढतो. तर ही आहे रिजन ऑफ एनर्जी कन्व्हर्जन. इथं एनर्जी कन्व्हर्जन होत आहे. बरोबर? इथं एनर्जी कन्वर्ट होऊन ह्या मेकॅनिकल एनर्जी याला ट्रान्सफर होतोय. प्रेशर इथं तयार होतोय आणि या प्रेशरमुळे खाली जातोय, म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इथं झालं आणि कंबशन कुठं होतंय? इथंच होतंय. So if the combustion takes place inside the region where the energy conversion takes place, it is called as internal combustion engine. तर मला वाटतं सगळ्यांना एक इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन यात मधला फरक समजलाय. ओके? कुणाला समजला नसेल तर परत एकदा विचारू शकता की यामधला फरक काय. सो इफ द एनर्जी कन्वर्जन हॅपन्स आउटसाइड द रिजन वेअर, सॉरी, द कंबशन हॅपन्स outside the region where the energy conversion is happening, then it is called as external combustion engine. If the combustion happens in the same region where the energy conversion is happening, then it is called as an internal combustion engine. बरोबर? इथं कंबशन इथं होतंय, एनर्जी कन्वर्जन इथं होतंय. बरोबर? स्टीमची एनर्जी मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट कुठं होतं? टर्बाइन. पण कंबशन इथं होत नाही. कंबशन कुठं होतंय? बॉयलर मध्ये होतंय. बॉयलर मध्ये कंबशन झालं, त्याची हीट घेतली, परत सॉरी फर्नस मध्ये कंबशन झालं, बॉयलर मध्ये ती स्टीम मध्ये कन्व्हर्जन झालं आणि ती स्टीम आपण बॉयलर मधून इकडे आणली टर्बाइन मध्ये. तर कंबशन फर्नस मध्ये झालं. बरोबर? बॉयलर मधून हीट स्टीम तयार झाली आणि ती स्टीम इथं घेतली आणि आपण वर्क कन्व्हर्जन केलं.
सो दिस इज एक्झाम्पल फॉर एक्सटर्नल कंबशन इंजिन. इथं काय आहे, इथं कंबशन पण इथंच होतंय आणि एनर्जी कन्व्हर्जन पण इथंच होतंय, म्हणून ह्याला इंटरनल कंबशन इंजिन असं म्हणतो. सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड द डिफरन्स बिटवीन इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन. आणि आता जो सब्जेक्ट आहे तो आपला इंटरनल कंबशन इंजिन रिलेटेड आहे. आपण यात कुठेही एक्सटर्नल कंबशन इंजिन बद्दल डिस्कस करणार नाही आहोत. ओके, तर आयसी इंजिन कसं असतं हे मी थोडक्यात तुम्हाला इथं दाखवलं. तर इथं वेगळे वेगळे सिलेंडर्स वगैरे तुम्हाला दिसत आहेत. ओके, आपण त्याबद्दल डिटेलमध्ये परत स्टडी करूच. ओके, सो आता आपण पुढे जाऊया थोडस. अजून आपण इंट्रोडक्शन पॉईंट डिफाईन करतोय बरं का, एक्सप्लेन करतोय. तर इंट्रोडक्शन मध्ये काय येतं, डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ अ इंजिन, कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ आयसी इंजिन. तर ही आयसी इंजिन एकंदरीत एक्सप्लोडेड व्ह्यू इथं दाखवलाय. एक्सप्लोडेड व्ह्यू दाखवलाय. एक्सप्लोडेड व्ह्यू म्हणजे वेगवेगळे पार्ट्स करून दाखवलेल्या व्ह्यूला एक्सप्लोडेड व्ह्यू म्हणतात. तर इथं आपल्याला एक्सप्लोडेड व्ह्यू ऑफ इंजिन दाखवले. त्यातलं काय, क्रँकशाफ्ट, सिलेंडर हेड, फ्लाय व्हील, सिलेंडर ब्लॉक, कार्बोरेटर, पिस्टन, exhaust valve. Let me check out if I have started. I think I have started recording. Yes. Okay. Exhaust valve, timing belt cover, connecting rod, timing belt, fuel injector, oil pump, catalytic converter, oil seal, turbocharger, fuel tank, sensor, intake manifold, water pump, exhaust manifold, fan, radiator, spark plug. नंबर ऑफ कॉम्पोनेंट्स. मेजर थोडीशी कॉम्पोनेंटची नावं इथं लिहिलेली, मग अजून भरपूर आहेत, अजून भरपूर आहेत. तर या सगळ्या कॉम्पोनेंटचा वापर त्या इंजिनच्या कन्स्ट्रक्शन मध्ये केला जातो. सो दीज आर द कॉम्पोनेंट्स विच गोज इन टू द कन्स्ट्रक्शन ऑफ अ आयसी इंजिन. बरोबर. तर आपण वेगवेगळ्या कॉम्पोनेंट्स बद्दल नंतर डिस्कस करणारच आहोत. सो द फर्स्ट कॉम्पोनेंट वी हॅव टेकन फॉर डिस्कशन इज द इंजिन सिलेंडर ब्लॉक. सिलेंडर ब्लॉक, ज्या ब्लॉक मध्ये सिलेंडर अकॉमोडेट करतात त्याला आपण सिलेंडर ब्लॉक असं म्हणतो. ज्या ब्लॉक मध्ये, ब्लॉक म्हणजे थोडक्यात गट्टू, आपण ज्याला गट्टू म्हणतो त्याला ब्लॉक. बरोबर. ज्या ब्लॉक मध्ये, इथं कास्ट आयर्नचा ब्लॉक आहे, ज्या कास्ट आयर्नच्या ब्लॉक मध्ये आपण सिलेंडर्स अकॉमोडेट करतोय, दिसतंय इथं 1 2 3 4 5 6 6 सिलेंडर आहेत. तर ही 6 सिलेंडर ज्या ब्लॉक मध्ये अकॉमोडेट केलं त्या ब्लॉकला नाव आहे इंजिन सिलेंडर. आणि इथं आपण ह्याला इन लाईन असं म्हणालोय. इन लाईन का म्हणालोय, कारण ही एका ओळीमध्ये आहेत म्हणून आपण त्याला नाव दिलं इन लाईन. ऑल द सिलेंडर्स आर इन ए लाईन, देन वी कॉल इट एज अ इन लाईन अरेंजमेंट. Okay, so inline cylinder block. The cylinder is made up of steel or aluminum alloys. Okay, cast iron, steel, aluminum, वेगवेगळ्या material वापरतो depending on the applications. Accommodates piston and cylinder arrangement. बरोबर. ह्या सिलेंडरच्या आतमध्ये पिस्टन अकॉमोडेट होतोय. इट्स अलाउ इट टू मूव्ह टू अँड फ्रो. वरती खालती मूव्ह व्हायचं इथं प्रोव्हिजन इथं असतं. इट विथस्टँड्स हाय प्रेशर अँड टेम्परेचर. The piston withstands high temperature and pressure. Not only piston, the engine block itself withstands high temperature and pressure. बरोबर. कारण या रिजन मध्ये इथं कंबशन होतं आणि कंबशन मुळे तयार झालेले टेम्परेचर आणि प्रेशर जो आहे तो इथं सिलेंडर ब्लॉक वरती ऍक्ट होतो. ओके, सो पिस्टन it accommodates the piston, cylinder accommodates the piston, and also the cylinder block has to withstand high temperature and pressure, obviously. So it is a container fitted with piston where fuel is burned. तर या रिजन मध्ये काय होते, फ्युएल बर्न होते. त्या रिजनला आपण सिलेंडर ब्लॉक असं म्हणतो. अँड पॉवर इज प्रोड्यूस, तिथं आपल्याला पॉवर प्रोड्यूस केली जाते. ओके, हा तुमचा सिलेंडर आणि इथं तुमचा पिस्टन. आणि हे जिथं आपण अकॉमोडेट केले त्या रिजनला आपण सिलेंडर ब्लॉक असं नाव दिलं. बरोबर. हे सिलेंडर ब्लॉक असं नाव दिलेलं. सिलेंडर इज मेन बॉडी ऑफ आयसी इंजिन.
ही मेन सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट काय सिलेंडर. सिलेंडर इज अ पार्ट विच in which in which the intake of fuel, compression of the fuel and burning of the fuel takes place. म्हणजे फ्युएल आतमध्ये घेतलं जातं, त्याचं कॉम्प्रेशन केलं जातं आणि बर्निंग पण केलं जातं. कुठं सिलेंडर मध्ये. द मेन फंक्शन ऑफ द सिलेंडर इज टू ऍक्ट ऍज अ गाईड टू पिस्टन. गाईड बरोबर, आतमध्ये गाईड करायचं, पिस्टनला गाईड करायचं काम कोणाचं आहे, सिलेंडरचं आहे. तर सिलेंडर वाकडा तिकडे असेल तर पिस्टन वाकडा तिकडे मूव्ह झाला असतं. सिलेंडर सरळ आहे म्हणून पिस्टन सरळ मूव्ह होतो. तर इट ऍक्ट्स ऍज अ गाईड फॉर मोशन ऑफ द पिस्टन. फॉर कुलिंग द सिलेंडर वॉटर जॅकेट्स आर युज्ड. बरोबर, कुलिंग करण्यासाठी वॉटर जॅकेट्स असतात. आतमध्ये ही वॉटर जॅकेट्स आहेत, ह्याच्यामधून इथे दिसतंय का, यात ऑइल पास केलं जातं. इथं वेगळ्या वेगळ्या होल्स आहेत. तर यातले काय होल्स असतात त्यामधून वॉटर पास केलं जातं. कशासाठी, कुलिंगसाठी. तर water is the major liquid which is used for cooling because it is universally available. In some engines, we use even air as a cooling medium. At that time, we have fins outside the engine. तर एअर कूल्ड इंजिन असेल तर त्याच्या बाहेरच्या बाजूला फिन्स असतात. ते दाखवू आपण, मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते फिन्स. म्हणजे at the upper end of the cylinder, सिलेंडरच्या वरच्या बाजूला सिलेंडर हेड इज अकॉमोडेटेड, बोल्टेड. सिलेंडर हेड वरच्या बाजूला आपण बोल्ट केलेला असतो. मटेरियल यूज फॉर द सिलेंडर ब्लॉक इज नोड्युलर कास्ट आयर्न. आता हे नोड्युलर म्हणजे काय आहे, तर आतले जी काय असते नोड्यूल फॉर्म, नोड्यूलच्या स्वरूपात त्याचं कन्स्ट्रक्शन असतं. हे तुम्हाला मेटलर्जी मध्ये जास्त चांगल्या प्रकारे मेटलर्जी सब्जेक्ट मध्ये समजेल की नोड्युलर म्हणजे काय. Now you just understand that it is one type of cast iron, so which is more ductile. So ductile nodular cast iron 30C8 low carbon steel हे जनरली वापरतात. मॅन्युफॅक्चरिंग मेथड आपल्या कुठल्या कुठल्या आहेत, कास्टिंग, फोर्जिंग अँड आफ्टर दॅट हीट ट्रीटमेंट अँड मशीनिंग. बरोबर, असे वेगळ्या वेगळ्या प्रोसेस मधून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपण करतो. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्याला करताना काही सिलेंडर ब्लॉक्स कास्ट केलेले असतात, काही फोर्जिंग केलेले असतात. बरोबर, काय त्यानंतर आपण त्याचं मशीनिंग किंवा हीट ट्रीटमेंट करतो. इंजिन सिलेंडर, त्यातला सिलेंडर ब्लॉक मधला सिलेंडर ब्लॉक मधला जो सिलेंडर भाग आहे, सिलेंडर हेड इज ऑन इट्स अपर साइड. तर सिलेंडरच्या वरती आपण सिलेंडर हेड बसवतो. द मेन फंक्शन ऑफ द सिलेंडर इज टू गाइड द पिस्टन. पिस्टनला गाइड करणं. सिलेंडर लाइनर्स आर प्लेस इनसाइड द सिलेंडर. सिलेंडरच्या आतमध्ये अजून काय बसवलं आपण, सिलेंडर लाइनर. ती कशा असतात ते आपण बघूच. मटेरियल फॉर सिलेंडर इज ग्रे कास्ट आयर्न आणि त्याच्या रिक्वायर्ड प्रॉपर्टीज काय आहेत, विअर रेजिस्टन्स अँड कोरोजन रेसिस्टन्स प्रॉपर्टीज. आता का बाबा विअर रेजिस्टन्स आणि कोरोजन रेसिस्टन्स प्रॉपर्टीज पाहिजे, कारण तिथं कंबशन होणार आहे, तिथं कंबशन गॅसेस तयार होणार आहेत. कंबशन झाल्यानंतर तिथं वेगळ्या वेगळ्या करोजिव्ह गॅसेस असतात, काय ऍसिड्स तयार होतात. ओके, सो मेनी थिंग्स आर प्रोड्युस्ड ओव्हर देअर अँड दे आर going to attack the cylinder wall. Okay, so that is where the corrosion resistance is required. आणि continuously piston आणि cylinder move होते, so there is going to be a frictional contact, and due to that frictional contact wear is the possibility, and therefore to take care the wear we require the wear resistance property for the material. So we want wear resistance and corrosion resistance property for the material which is used for engine cylinder. कुठला कुठला वापरतो, अल्युमिनियम, सिलिकॉन आर बेटर मटेरियल्स. ओके, आता इथं दोन प्रकारचे सिलेंडर ब्लॉक दाखवले. माग दाखवला तो इनलाइन इंजिनचा होता. दिस इज सिलेंडर ब्लॉक फॉर इनलाइन इंजिन, आणि ही आहे ती V8 टाइप ऑफ इंजिन. हा आहे तो रोटरी टाइप ऑफ इंजिनचा सिलेंडर ब्लॉक आहे. तर सो दीज आर द सिलेंडर ब्लॉक्स फॉर डिफरंट टाइप्स ऑफ इंजिन arrangements. Inline arrangement, V type of engine arrangement, and rotary type of engine arrangement. Okay,
आणि हे आहे व्हॉट यू कॉल ॲज अ वँकल इंजिन. वँकल इंजिन. आता वँकल इंजिन एक नवीन टाइप ऑफ रोटर इंजिन आहे. ओके, तर ऍक्च्युली ही कमर्शियली अवेलेबल इंजिन आहे, परंतु ह्यात काय त्रुटी असल्यामुळं जरी हे खूप एफिशियंट असून सुद्धा हे जास्त पॉप्युलर झालं नाही. बरोबर, असं एक इंजिन आहे, त्याचं नाव आहे वँकल इंजिन. ओके, तर ही मझदा कंपनीने तयार केलेलं, मझदाच्या काय गाडीमध्ये हे टाईपचं वापरतं. सो दिस अ कॉम्पॅक्ट इंजिन विथ अ मच हायर एफिशियन्सी दॅन युअर conventional reciprocating type of internal combustion engine पेक्षा हे जास्त एफिशियंट आहे. बरोबर, परंतु काय ह्यात डिसएडव्हान्टेजेस आहे, त्याच्यामुळं हे जास्त पॉप्युलर झालं नाही. सो दिस इज युअर वँकल टाइप ऑफ इंजिन. तर आपण 4 टाइप ऑफ इंजिन आता इथपर्यंत बोललो. कुठलं कुठलं होतं? एक इनलाईन टाइप ऑफ इंजिन बद्दल बोललो, त्याच्यानंतर आपण एक रोटरी टाइप ऑफ इंजिन बद्दल बोललो, त्यानंतर आपण एक व्ही टाइप ऑफ इंजिन बद्दल बोललो आणि इथं वँकल इंजिन टाइप ऑफ बोललो. ओके, तुमचा इथं काय ही इंजिन ब्लॉक आहे. आता आपण सिलेंडर ब्लॉक बद्दल जे बोलतोय, इंजिन सिलेंडर ब्लॉक, तर तोच इंजिन सिलेंडर ब्लॉक कट सेक्शन व्ह्यू मध्ये दाखवलाय. तर इथं ही जी दिसते ही रेग, याच्यावरती आहे तो सिलेंडर हेड आहे आणि इथून खाली जी आहे ती सिलेंडर ब्लॉक आहे. आणि ही जी पॅसेजेस दिसत आहेत, ही पॅसेजेस दिसत आहेत, हे कूलंट साठीचे पॅसेजेस आहेत. बरोबर, आणि इकडे जे दिसतंय हा सिलेंडर लायनर आहे आणि हा सिलेंडर रिजन. हे सिलेंडर ह्याच्या आतमध्ये इथं सिलेंडर लायनर. बरोबर, तर इथं तुम्हाला दिसतं ही सिलेंडर लायनर आहे आणि इथून इथपर्यंत आहे तो सिलेंडर आहे आणि इथं जी गॅप दिसतंय याच्यामध्ये कूलंट पास करतो आपण कूलिंग साठी. ओके, आणि ह्याच्या आतमध्ये सिलेंडरच्या आतमध्ये तुमचा पिस्टन आहे. सो दिस इज युअर इंजिन सिलेंडर ब्लॉक अँड दिस इज युअर इंजिन सिलेंडर हेड. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, इट इज इंजिन सिलेंडर हेड. इंजिन सिलेंडर हेड. तर ही सिलेंडरच्या वरच्या बाजूला बसवतोय म्हणून त्याला आपण नाव दिलं हेड, इंजिन सिलेंडर हेड. ह्याच्यामध्ये काय काय असतं? वॉल्स असतात. बरोबर, आणि परत कूलंट पॅसेजेस, ऑइल पॅसेजेस. बरोबर, आणि ह्या वॉलला ऑपरेट करण्यासाठीचं मेकॅनिझम, एवढं सगळं ह्याच्या आतमध्ये बसवलेलं असतं. सो ऑल दिस थिंग्स आर अकॉमोडेटेड इन द सिलेंडर हेड. सो वन साइड ऑफ द सिलेंडर इज क्लोज्ड बाय मीन्स ऑफ सिलेंडर हेड. वरची बाजूला आपण क्लोज करण्यासाठी, सिलेंडर हेड आहे सिलेंड्रिकल आहे आणि इट इज ओपन. बरोबर, नाव टू क्लोज द अपर साइड, क्लोज ऑन द अपर साइड वी यूज सिलेंडर हेड. वरच्या बाजूला क्लोज करायला सिलेंडर हेड वापरलं. दिस कन्सिस्ट ऑफ इनलेट वॉल. याच्यामध्ये इनलेट वॉल बसवलं असतं फॉर ऍडमिटिंग एअर फ्युअल मिक्सचर. इनलेट वॉल कशासाठी असतं? ऍडमिटिंग एअर फ्युअल मिक्सचर. एअर फ्युअल मिक्सचर आतमध्ये घेण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्याला आपण तिथं बसवलेल्या वॉलला आपण इनलेट वॉल असं म्हणतो. आणि एक्झॉस्ट वॉल फॉर रिमूव्हिंग द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन. ज्या साईडला आपण कंबशन प्रोडक्ट्स ऍटमॉस्फिअर मध्ये ढकलणार आहे बाहेर, तिथं जे वॉल बसवले असते त्याला आपण एक्झॉस्ट वॉल असं नाव दिलेलं आहे. द इनलेट अँड एक्झॉस्ट वॉल, स्पार्क प्लग, इंजेक्टर एक्सेट्रा आर बोल्टेड टू सिलेंडर हेड. या सगळ्या गोष्टी कुठं बसवलेल्या असतात? सिलेंडर हेड मध्ये बसवलेल्या असतात. स्पार्क प्लग, इंजेक्टर, एक्झॉस्ट वॉल, इनलेट वॉल. द मेन फंक्शन ऑफ द सिलेंडर हेड टू सील द सिलेंडर ब्लॉक. त्याचं महत्वाचं काम काय? वरच्या बाजूने त्याला सीलिंग देणं. कशाला? सिलेंडरला बंद करणं. अँड नॉट टू परमिट द एंट्री ऑफ एक्झिट गॅसेस ऑन कव्हर हेड वॉल इंजिन. बरोबर, म्हणजे तिथून गॅसेस लिकेज होता कामा नये, ह्याची खबरदारी घेणं हे फंक्शन कशाचं आहे? सिलेंडर हेडचं आहे. मटेरियल कुठला वापरतो? अल्युमिनियम अलॉय जनरली. मॅन्युफॅक्चरिंग मेथड कुठला आहे सिलेंडर हेडसाठी? कास्टिंग प्रिफरेबली. बरोबर का? आता एखादी मी मटेरियल सांगितलं आणि एखादे मॅन्युफॅक्चरिंग मेथड सांगितले, मग तुम्ही असं म्हणायचं नाही की सर तुम्ही तर त्यावेळेला म्हटला होता की सिलेंडर हेडसाठी कास्टिंग वापरतात, मग आता अमुक अमुक ठिकाणी तिथं दुसरीच कुठली तर मेथड वापरली. सो व्हॉट एव्हर आर गिव्हन हिअर इज इन जनरल. जनरली कुठलं वापरतात? कारण आजकाल असं झालंय प्रत्येक मॅन्युफॅक्चरर नवीन 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 मेथड्स डेव्हलप करतोय आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मेथड्स इम्प्लिमेंट करतोय. ओके, अँड
but we have some generalized methods which are generally considered to be preferable for that particular operation. And in case of cylinder head, it is casting. The main function of the cylinder head to seal the cylinder block and not to permit or entry of the gas, exit of the gas through cover and head walls. हेड वॉल मध्ये रिजन मधून वरच्या बाजूच्या रिजन मधून गॅसेस बाहेर किंवा आतमध्ये जाता कामा नये, बरोबर, लिकेज होता कामा नये ह्याची कोण काळजी घ्यायला पाहिजे? सिलेंडर हेड. सो दॅट इज द फंक्शन ऑफ सिलेंडर हेड. तुमचं सिलेंडर हेड असा असतो. आता इथं बघा हे वॉल्स आहेत, हे वॉल्स आहेत, हे वॉलचे वॉलला ऑपरेट करणारी मेकॅनिझम आहे. इथं तुमचे स्प्रिंग दिसते, इथं टॅपेट दिसतंय. ओके, ही जी मेकॅनिझम आहे, ही रॉकर, ही फल्क्रम, इथं पुश रॉड, असे वेगळे वेगळे कॉम्पोनंट्स आहेत. हे सगळे मिळून काय करतं? या वॉल्सला ऑपरेट करतं, बरोबर. तर वॉल ऑपरेटिंग मेकॅनिझम, बरोबर. आणि ह्याच्या आतमध्ये इथं कुठेतरी एक स्पार्क प्लग बसवतात जे इंजिनच्या आतमध्ये डोकवतं, किंवा इंजेक्टर बसवतात जे सुद्धा सिलेंडरच्या आतमध्ये डोकवतं. ओके, तर ह्या सगळ्या कॉम्पोनंट्स कुठं बसवलेल्या असतात? सिलेंडर हेड वरती बसवलेल्या असतात. आणि हे दिसतंय एक इनलेट किंवा एक्झिट पॅसेज असेल, किंवा ह्यातलं एखादं वॉटर कूलंट पॅसेज असू शकतं. ओके, तर इथं तुम्हाला दिसतंय. ओके, ही इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल्स आहेत, पॅसेजेस आहेत, ज्याच्यामधून इनलेट आतमध्ये जाणार आहे किंवा एक्झॉस्ट गॅसेस आहे ते बाहेर मध्ये येणार आहेत, बरोबर. इथं तुमचं वॉल स्प्रिंग्स, रॉकर, ओके, ऑपरेटिंग मेकॅनिझम एक्सेट्रा. ओके, सो ऑल दिस थिंग्स आर असे दिसतात. आणि इथं तुम्हाला ही मॅनिफोल्ड, इनलेट मॅनिफोल्ड काय करतंय? इथं तुम्हाला ही इनलेट असं गृहीत धरलं तर इथं याला कनेक्ट करायला पाहिजे ज्याच्यामधून गॅसेस आतमध्ये येतील. सो दॅट इज व्हॉट यू कॉल ॲज अ इनलेट मॅनिफोल्ड. तर हा झाला इनलेट मॅनिफोल्ड. हा इनलेट मॅनिफोल्ड इंजिनच्या साईडमध्ये बसला की इथून मिक्सचर किंवा एअर काय असेल तो आतमध्ये येणार, चार्ज असेल तो आतमध्ये येणार. इथून इथं याला डिवाइड झालं 4 भागामध्ये, कारण 4 सिलेंडर इंजिनसाठी वापरलंय. आणि काय थोडी क्वांटिटी इथं गेली, काय थोडी क्वांटिटी इकडे गेली, असं चारही सिलेंडरसाठी फीडिंग करण्याचं काम इनलेट मॅनिफोल्डचं आहे. सो इनलेट मॅनिफोल्ड इज दॅट पाइपिंग अरेंजमेंट through which we feed the engine cylinder with its charge. It may be air or air fuel mixture depending on the type of engine. जर डिझेल इंजिन असेल तर फक्त एअर असेल, जर पेट्रोल इंजिन असेल तर एअर फ्युअल मिक्सचर असेल, बरोबर. आणि ह्याच्या तोंडावरती इथं वॉल्स बसवलेले आहेत. आपण मगाशी दाखवले ते वॉल इथं बसणार. तर ही जी वॉल आहे आणि ही त्याचे वॉलचे ऑपरेटिंग मेकॅनिझम आहे. तर ही वॉल आहे, ही वॉल काय करणार? मग ही वॉल ज्या वेळेला ओपन होईल त्यावेळेला इकडचा गॅसेस आतमध्ये येईल, बरोबर. सो दिस आर द वॉल्स. आता इंजिन इनलेट एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, आपण इथं इनलेट मॅनिफोल्ड बघितलं. आता एक्झॉस्ट मॅनिफोल्ड काय आणि त्याचं फंक्शन काय बघूया. सो द मेन फंक्शन ऑफ द मॅनिफोल्ड इज टू सप्लाय द एअर फ्युअल मिक्सचर अँड कलेक्ट द एक्झॉस्ट गॅसेस फ्रॉम ऑल द सिलेंडर्स. जर मिक्सचर असेल तर ती मिक्सचर जिथून तयार होते कार्बोरेटर मधून तिकडून घेतलं आणि जेवढ्या त्याचा भाग करायचा आहे तेवढा भाग करून आपण वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला दिलं. 4 सिलेंडर असेल तर ते 4 भाग करून देणार, 8 सिलेंडर असेल तर त्याचा 8 भाग करून देणार. सो लाईक दॅट. सो दिस पर्टिक्युलर पाइपिंग अरेंजमेंट इज व्हॉट यू कॉल ॲज इनलेट मॅनिफोल्ड. ओके, नाव तसंच एक्झॉस्ट मॅनिफोल्ड मग काय करतंय? वेगळ्या वेगळ्या सिलेंडर मधून तयार झालेले जी एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते सगळं कलेक्ट करतंय आणि पुढे सायलेन्सरला, मफलरला देतंय, तिथून ते ऍटमॉस्फिअरला जाते. ओके, सो इट सप्लायज द मिक्सचर टू द सिलेंडर and it collects all the exhaust gases from different cylinder and let it to atmosphere through your silencer. So that is your inlet manifold and exhaust manifold. Inlet manifold इनलेट साठी, मिक्सचर इनलेट साठी, चार्ज इनलेट साठी, इंजिनच्या सिलेंडरच्या आतमध्ये चार्ज ढकलण्यासाठी जी मॅनिफोल्ड वापरलं जातं त्याला इनलेट मॅनिफोल्ड. आणि जिथून एक्झॉस्ट गॅसेस कलेक्ट केले आणि बाहेर सप्लाय केली त्याला आपण एक्झॉस्ट मॅनिफोल्ड असं नाव देतो. इन अन इंटरनल कंबशन इंजिन 2 manifolds are used, intake and exhaust.
मटेरियल जनरली युज्ड इज अल्युमिनियम, ओके, अलॉय. आता इथं अल्युमिनियम का वापरलं इन जनरल? कारण आपल्याला माहिती आहे इथं वी आर डीलिंग विथ एक्झॉस्ट, प्रिफरेबल इन केस ऑफ एक्झॉस्ट मॅनिफोल्ड वी आर डीलिंग विथ हॉट गॅसेस. मग हॉट गॅसेस असेल तर ते आपल्याला कूल करायला पाहिजे, लवकरात लवकर त्यातली हीट बाजूला काढून टाकायला पाहिजे. अँड वी नो दॅट अल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ heat, and therefore moreover it is light in weight, and therefore we prefer to use aluminum wherever such applications are there. तिथे काय त्याच्यावरती काय लोड वगैरे येत नाहीये, बरोबर, मेकॅनिकल लोड काही येत नाहीये, फक्त टेम्परेचर मात्र आहे आणि टेम्परेचर दृष्टीने अल्युमिनियम खूप चांगला आहे. तिथं झालं दाखवलं तुम्हाला एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मधून तिसऱ्या सिलेंडर मधून चौथ्या सिलेंडर मधून ही जी गॅसेस आहेत ती इथे एकत्र केले आणि इकडे बाहेर सोडलं, इकडं ते सायलेन्सर मधून आपण बाहेर सोडणार. ओके, दिस इज कॉल्ड ॲज एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. इथे काय बसवलंय? इथे एक सेन्सर बसवलाय, ऑक्सिजन सेन्सर, ते आपण नंतर डिस्कस करू. ही काय आहे ते झाला तुमचा लायनर. आपण जे मगाशी म्हणालो इथं की दिसतंय का? इथं नाही, इथं आपण म्हणालो की इथं लायनर आहे, हा जो आहे तो पार्ट आहे तो लायनर आहे, आणि लायनरच्या बाहेरच्या बाजूला इथं कूलंट. तर हा झाला तुमचा लायनरचा बाहेरचा भाग जिथं कूलंट इथं. ओके, ही जी आहे ती तुम्हाला ही गॅप दिसते तिथं, बरोबर. हे कट केल्यानंतर तुम्हाला हे तशा प्रकारे दिसतंय. ओके, तर ही जी आहे लायनर आहे तो सिलेंडरच्या आतमध्ये बसवतो आपण. आता सिलेंडरच्या आतमध्ये लायनर बसवायचं कारण काय? तर आपल्याला माहिती आहे सिलेंडरमध्ये कोरोसिव्ह गॅसेस आहेत आणि विअर पण होणार आहे, आपण डिस्कस केलं ऑलरेडी. तर सिलेंडर ब्लॉक बनवायसाठी त्या प्रॉपर्टीची गरज नाहीये, विअर रेजिस्टन्स किंवा ह्या गोष्टीची गरज नाही. तिथं स्ट्रेंथ, मशिनेबिलिटी आणि रिलेटेड प्रॉपर्टीज आर रिक्वायर्ड, आणि त्याच्या दृष्टीनं कास्ट आयर्न जास्त सुटेबल आहे, बरोबर. परंतु कास्ट आयर्न इज हायली प्रोन टू विअर अँड टिअर, इझिली वेअर आउट होते, त्याची स्ट्रेंथ पण थोडीशी कमी आहे, बरोबर. तर जी प्रॉपर्टीज इथं पाहिजे ती त्याला लायनरला पाहिजेत किंवा सिलेंडरला पाहिजे तिथं नाहीये. मग आपण काय केलं, आतमध्ये दुसरा एक पार्ट टाकला आणि त्याला नाव दिलं लायनर. म्हणजे जे इंजिनचं सिलेंड्रिकल होल होतं त्याच्या आतमध्ये दुसरा एक पाईप सारखा पार्ट टाकला, पाईप सारखा पार्ट टाकला, आणि त्याला आपण काय नाव दिलं, लायनर. तर हे लायनर दोन प्रकारचे असतात, एक वेट लायनर, एक ड्राय लायनर. ड्राय लायनर असतो तो काय, सिलेंडरच्या होलमध्ये पाईप सारखा फिट बसतो आणि त्या सिलेंडरचं सरफेस आणि त्या लायनरचं सरफेस एकामेकाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येतो, बरोबर. तर ज्या वेळेला तुमचा ड्राय लायनर म्हणतो त्यावेळेला हा तुमचा समजा सिलेंडर आहे, हा तुमचा सिलेंडर आहे असेल तर, हा सिलेंडर असेल तर हा तुमचा लायनर असेल. हा तुमचा सिलेंडर, हे बाहेरचा दिसतोय तो असं ग्रहित धरूया. तर हा लायनर म्हणजे सिलेंडर आणि लायनर सरफेस दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, दे आर इन कॉन्टॅक्ट, इथं कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, बरोबर. याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतोय डायरेक्ट, सरफेस टू सरफेस कॉन्टॅक्ट. त्यामुळं या रिजन मध्ये जी काही हीट तयार होईल ती इथून लायनर मध्ये जाणार आणि लायनर मधून सिलेंडर मध्ये जाणार, बरोबर, आणि सिलेंडर मधून पुढे जाणार, कुठला कूलिंग सिस्टम असेल त्या कूलिंग सिस्टमला जाणार. हे ड्राय लायनर. आता वेट लायनर असेल तर कसं आहे, वेट लायनर असेल तर इथं मधी गॅप आहे, इथं मधी गॅप आहे, का ही जी गॅप आहे ती इथं ही बाहेर दिसते तुम्हाला आणि इथं आतमध्ये दिसतंय एवढा रिजन, तर एवढा गॅप राहतो. तर ती कसं असणार आहे, हे तुमचा सिलेंडर, हे तुमचं सिलेंडर सरफेस आहे, आणि आता लायनर असणार आहे तो असा असणार आहे. आता हे असा लायनर असणार, बघितलं हे. आणि ही रिजन आहे, इथं तुमचं कूलंट फ्लो होणार आहे, कूलंट फ्लो होणार आहे. सो दिस इज युअर वेट लायनर.
तर याला काय म्हणायचं, याला ड्राय लायनर असं म्हणायचं. याला काय म्हणायचं, याला वेट लायनर असं म्हणायचं. वेट लायनर का? इन वेट लायनर द कूलंट इज इन कॉन्टॅक्ट विथ द लायनर सरफेस. हे लायनर सरफेस आहे, याच्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये कूलंट येते. परंतु इथं तसं नाहीये. इथं लायनर surface in contact with the cylinder surface directly and no water contact is there, so it is dry, running dry, and therefore we call it as a dry liner. तर असं असेल तर त्याला आपण ड्राय लायनर म्हणतो. आणि असं असेल तर आता इथनं लिकेज होण्याची शक्यता असते, मग इथं सील्स असतात, इथं सील्स टाकतो. तर ही सील साठी बघा गॅप आहे, इथं इथं आणि इथं आपले सील्स बसतात. बरोबर. या सील्समुळे काय होतं, इकडं किंवा इकडं लीक होत नाही पाणी, इथलं कूलंट आहे तो लीक होत नाही. ओके. सो वॉटर डायरेक्टली फ्लोज ओव्हर द सर्फेस ऑफ अ लायनर इन केस ऑफ अ वेट लायनर. ओके. whereas in case of a dry liner water does not come into contact, coolant water does not come into contact with the liner. तर याला आपण ड्राय लायनर असं नाव दिलं, याला वेट लायनर असं नाव दिलं. सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड व्हॉट इज अ ड्राय लायनर अँड अ वेट लायनर. ओके. तर मला वाटतंय थोडेसे कॉम्पोनंट आपण डिस्कस केले. बरोबर. तर अजून एकदा ते थोडस रिवाइज करूया व्हॉट वी डिस्कस्ड आणि वी विल ट्राय टू वाइंड अप. तर कुठपर्यंत आपण पोहोचलो, लायनर पर्यंत. बरं ठीक आहे. लायनर पर्यंत आपण कन्क्लूड करूया आज. ओके, डझंट मॅटर. तर आपण इंजिन म्हणजे काय, बरोबर स्टार्ट केलं. इंजिन म्हणजे काय, थर्मोडायनॅमिकल इंजिन म्हणजे काय. थर्मोडायनॅमिकल इंजिन म्हणजे काय, दोन हीट सोर्स आहेत, एक हाय टेम्परेचरला आहे, एक लो टेम्परेचरला आहे, आणि त्याच्यामध्ये काम करणारा एक डिव्हाइस आहे. ते कसं काम करतंय, इकडून थोडीशी हीट घेते, काही भाग वर्क मध्ये कन्वर्ट करतंय आणि राहिलेलं लो टेम्परेचर रिझर्वॉयरला देते. सो some amount of work heat is taken, QH amount of heat is taken by the engine from the high temperature source which is at a temperature TH, and some part of it is converted into work W, and remaining amount of heat, QC amount of heat, is given to low temperature source which is at a temperature TC. तर याला सोर्स म्हणायचं आणि याला सिंक म्हणायचं. बरोबर. याला सोर्स म्हणायचं आणि याला सिंक म्हणायचं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही सगळे डिप्लोमा होऊन आलेला आहे, बरोबर. सगळ्यांना बेसिकली या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, म्हणून हा प्रश्न खास तुमच्यासाठी, डिप्लोमा स्टुडंट असं गृहीत धरून हा प्रश्न तुमच्यासाठी. आता आपण आता डिस्कस करतोय इंजिन बद्दल, आयसी इंजिन बद्दल. तर कुठलंही इंजिन असतं ती असंच रन करतं. काय करतं, हाय टेम्परेचर सोर्स मधून थोडी अमाऊंट ऑफ हीट घेतं, त्यातलं थोडा वर्क मध्ये कन्वर्ट करतं आणि राहिलेल्या सिंक मध्ये कन्वर्ट करतं. बरोबर. तर आता तुमच्यासाठी हा प्रश्न असा आहे की आपल्या आयसी इंजिन मध्ये जो इंजिन आपण म्हणतोय ते, त्या केसमध्ये हाय टेम्परेचर सोर्स कुठला आहे आणि लो टेम्परेचर सिंक कुठला आहे. याला आपण हाय टेम्परेचर सोर्स असं म्हणतो, याला आपण लो टेम्परेचर सिंक असं म्हणतो. तर आयसी इंजिन ऍप्लिकेशन मध्ये हाय टेम्परेचर सोर्स काय आहे आणि लो टेम्परेचर सिंक काय आहे. क्वेश्चन टू डिप्लोमा स्टुडंट्स. मी एफईचे स्टुडंट असतील तर हे प्रश्न विचारला नसता, परंतु ऑलरेडी तुम्ही सगळी डिप्लोमा होऊन आलेला आहे, आणि डिप्लोमा होऊन आल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इंजिन, 4 स्ट्रोक इंजिन, 2 स्ट्रोक इंजिन, त्याचं वर्किंग, या सगळ्या गोष्टी माहीत आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. सो कॅन समबडी टेल मी, इंजिन मध्ये, आयसी इंजिन मध्ये हाय टेम्परेचर सोर्स काय आहे आणि लो टेम्परेचर सिंक काय आहे. क्वेश्चन टू ऑल. क्वेश्चन टू ऑल. 35 पार्टिसिपेंट आहेत. 35 पैकी कोणाला येते, कोणीतरी सांगल अशी माझी अपेक्षा आहे. बघूया. आणि
एक नेहमी नेहमी ध्यानात ठेवायचं, उत्तर चुकतंय म्हणून उत्तर द्यायचं राहायचं नाही. उत्तर चुकलं तर चुकू दे, कोणी शिकून आलेलं नसतं. बरोबर, सगळे इथं येऊनच शिकतात, पृथ्वीवर येऊनच सगळे शिकतात. कोणीही येताना शिकून आलेलं नसतं. त्यामुळे कुणालाही काही माहित नसतं येताना. प्रत्येक जण इथं आल्यानंतरच शिकतो आणि शिकत असताना चुकतो सुद्धा. त्यामुळं चुकलं तर ते काय लय मोठी गोष्ट नाही, उलट चांगली गोष्ट आहे. त्यामुळे चुकायला बिलकुल घाबरायचं नाही. सो टेल मी, what is the heat temperature source in engine and what is the low temperature sink in engine? Anybody? कोणी मला अनम्यूट करून सांगू शकतो या प्रश्नाचं उत्तर? ओके, हा प्रश्न मी तुमच्यासाठी राखीव ठेवतो. तुम्ही मला विचार करून उत्तर द्या. नंतर वी डिस्कस्ड अबाउट द टू टाइप्स ऑफ इंजिन्स, हीट इंजिन्स, एक्सटर्नल कंबशन इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन. इथं बघितलं आपण, जिथं वर्क कन्व्हर्जन होतंय त्याच्या बाहेर कंबशन होतंय म्हणून त्याला एक्सटर्नल कंबशन. इथं आपण बघितलं जिथं वर्क कन्व्हर्जन होतंय तिथंच कंबशन होतंय म्हणून त्याला इंटरनल कंबशन इंजिन. आणि इंटरनल कंबशन इंजिन हा आपला सब्जेक्टचं नाव आहे आणि त्याच्याबद्दल आपण शिकणार आहे. एक्सटर्नल कंबशन बद्दल आपण डिस्कस करणार नाही. इथं a list of components which are going into the construction of a IC engine has been listed, so you can have a list of it. Then we went on to discuss what is a cylinder block, what is its function, okay, how it is constructed, what is the material, what is the manufacturing process used for producing the cylinder block, okay. So such things, what is a cylinder, what is its function, what is the material, okay, what are the different types of cylinder blocks in with respect to different types of engines, okay. Like inline engine, we have a rotary engines, we have a V type of engines, okay. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण cylinder block बघितले. Then we have the Wankel engine, so this is a special type of engine. आता cylinder blockचं कट सेक्शन बघितलं, त्यात कुठल्या कुठल्या पार्ट्स आहेत. तर इथं बघितलं ही मॅनिफोल्ड आहे, इथं वॉल आहे. तर ही वॉल ओपन केलं की इकडून जे काय येतंय ते इकडे जाणार. मग ही इनलेट मॅनिफोल्ड असेल तर आत गॅस आतमध्ये येणार, आणि हे जर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड असेल तर इथलं गॅसेस हे वॉल ओपन झाले की इकडे बाहेर जाणार. ओके, इथं कूलंट पॅसेजेस तुम्हाला दिसत आहेत, इथून कूलंट जाते. ओके, इथं सगळं कूलंट आहे आणि ही सुद्धा कूलंट पॅसेजेस आहेत, बरोबर. आणि इथं तुम्हाला ही सिलेंडर आणि पिस्टन दिसतं. इथं तुम्हाला वॉल्स दिसत आहेत, नंबर ऑफ वॉल्स दिसत आहेत, 1 2 3 4, म्हणजे डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ इंजिन वी हॅव डिफरंट नंबर ऑफ वॉल्स. तर हे तुम्हाला असं दिसतंय. आणि ह्यात तुम्हाला 2 वॉल दिसत आहेत, एक इनलेट वॉल, एक एक्झॉस्ट वॉल एका सिलेंडरमध्ये. या सिलेंडरमध्ये इथे एक इनलेट किंवा एक्झॉस्ट म्हणजे 2 आहे, त्यातला एक इनलेट आहे, एक एक्झॉस्ट आहे. सिलेंडर हेड मध्ये काय काय असतं, बरोबर. इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉल, स्पार्क प्लग, इंजेक्टर, असे वेगवेगळे सिलेंडर वॉल ऑपरेटिंग मेकॅनिझम, हे सगळं आपण बसवलेलं आहे, असं आपण डिस्कस केलं. मटेरियल कुठलं वापरतोय, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कुठली वापरतोय. ओके, सिलेंडर हेड दिसायला कसं असतं, आणि इनलेट मॅनिफोल्ड म्हणजे काय. इनलेट मॅनिफोल्ड, तर इथं काय आपण ऍक्सिलेटर दाबल्यानंतर इथं बघा येतं, हे जर काय इथला आतमधला बटरफ्लाय वॉल ओपन होतो आणि मग इथनं मिक्सचर किंवा जी काय चार्ज आहे तर आतमध्ये येतं. आणि इथून ही वॉल ओपन झाल्यानंतर या सिलेंडरला जाणार, हे वॉल ओपन झाले की आतमध्ये इथं येणार, ही वॉल ओपन झाले की इकडे येणार, ही वॉल ओपन झाले की इकडे येणार, बरोबर. इथं एक्झॉस्ट वॉल दाखवलं, सॉरी मॅनिफोल्ड दाखवलं. इकडनं गॅस बाहेर येणार, इकडून येणार, इकडून येणार, इकडून येणार. या कुठूनही कुठल्याही सिलेंडर मधून ज्या काय वॉल आहे ती ओपन झालं की त्यावेळेला गॅसेस येणार, ते एकत्र कलेक्ट होणार आणि ते सायलेन्सर मधून आपण बाहेर सोडून देणार. आणि त्यानंतर आपण काय डिस्कस केलं, लायनर्स डिस्कस केले. वी हॅव अ वेट लायनर अँड वी हॅव अ ड्राय लायनर. सो आय होप we have discussed some of the different parts which are going into the construction of a IC engine. Any doubt with respect to whatever was today discussed today, you can ask. Else you can mark your attendance in the chat box and mail you. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आतापर्यंत जे काही डिस्कस केलं त्याच्याबद्दल कधी मला थांबवून डाऊट विचारायला काही हरकत नाहीये. यू कॅन अनम्यूट अँड यू कॅन आस्क युअर डाऊट्स एनी टाइम, preferably at the end when I ask you to ask for the doubts.
ज्यांना कोणाला काही डाऊट्स नसतील, ज्यांना काय सगळं समजलं असेल, त्यांनी अटेंडन्स मार्क करा अँड यू मे लिव्ह. एनीबडी हॅव्हिंग द, हा बोला. सर तो क्वेश्चन डबल विचारता का? कशाबद्दल? तो क्वेश्चन होता ना सोर्सचा, हिट सोर्सचा इंजिन हा मध्ये. हा इथं बरोबर हेच का? नाही, क्वेश्चन कोणता विचारला होता आता तो? क्वेश्चन कुठला विचारला होता? हा, क्वेश्चन असा विचारला होता की आपण काय म्हणतोय, एक हीट इंजिन म्हणजे काय किंवा इंजिन म्हणजे काय? इट टेक्स सम अमाउंट ऑफ हीट फ्रॉम अ हीट सोर्स, इट कन्वर्ट्स सम पार्ट ऑफ इट इनटू वर्क अँड देन रिमेनिंग अमाउंट ऑफ हीट इज बीइंग सप्लाइड टू द सिंक. तर त्याला आपण इंजिन असं नाव दिलं. आयसी इंजिन सुद्धा एक प्रकारचे इंजिन आहे. मग इंजिनच्या, आयसी इंजिनच्या केसमध्ये हीट सोर्स काय आहे आणि हीट सिंक काय आहे, याला आपण हीट सोर्स असं नाव दिलं, याला हीट सिंक असं नाव दिलं. तर हीट सोर्स कुठला आहे आयसी इंजिन मध्ये आणि हीट सिंक कुठला आहे आयसी इंजिन मध्ये, दॅट इज द प्रश्न, क्वेश्चन. पण इंजिन मध्ये तर कंबशन होऊनच हीट तयार होते ना. हा, मग मला तेच विचारायचं आहे की तुम्हाला मग एअर आणि मिक्सचर ऑफ फ्युल. हा, मग तुम्ही सांगायचंय, मी तेच विचारतोय की मला तुम्ही सांगा की आणि मग ते क्वेश्चन मध्ये जरा कन्फ्युजन लय झालं मला. नाही, कन्फ्युजन काय नाहीये. मी हे विचारतोय तुम्हाला की हीट सिंक त्यातला कुठला आहे, हीट सोर्स कुठला आहे, दॅट इज इट. हीट सोर्स मिक्सचर ऑफ फ्युल अँड एअर, हीट सिंक विल बी द अमाउंट ऑफ वर्क डन. वर्क डन इथं आलं, हे वर्क डन झालं. आपल्याला ती नाही पाहिजे, आपल्याला हे काय ते हीट एन्व्हायरमेंट मध्ये जाणे म्हणजे हीट सिंक. एक्झॉस्ट. गुड गुड गुड. So both of you are correct. Correct. Both of you are correct. So the burning gases inside the combustion chamber acts as a source, heat source, high temperature heat source, and a low temperature atmospheric air acts as a heat sink in case of IC engine. That is the answer for the question which I have asked. Okay. Thank you for giving the answers. Ha. Present here. Okay. You can mark your attendance. Okay, sir. Any other doubt? Anybody having? Anybody having any doubt? Please ask. सर ड्राय लायनर आणि वेट लायनर ते कळालं नाही सर. हा, ड्राय लायनर आणि वेट लायनर कळालं नाही. ठीक आहे. हे तुमचं सिलेंडर ब्लॉक आहे. ह्याच्यामध्ये ह्या होल मध्ये ह्याचं इनर डायमीटर जेवढा आहे तर तेवढा आपण दुसरी एक पाईप घेतो ज्याचा आउटर डायमीटर ह्याच्या इनर डायमीटर पेक्षा थोडंसं कमी आहे, एकदम थोडंसं कमी आहे, आणि ते ह्याच्या आतमध्ये बसवतोय. पाईप घेतली, त्याला आपण लायनर असं म्हणतो. लायनर का बसवायची? कारण इथल्या मटेरियलच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत आणि हे ब्लॉकच्या मटेरियलच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत. मग आपण काय केलं, ज्या मटेरियलच्या रिक्वायरमेंट इथं आहे त्या मटेरियलचं पाईप घेतला म्हणजे सिलेंडर घेतला. So a cylindrical part which is going to be introduced inside the cylinder of the engine is called as liner. त्याला आपण नाव काय दिलं? लायनर. आणि या सरफेसचा आणि त्या सिलेंड्रिकल पार्टचा कॉन्टॅक्ट डायरेक्टली होत असेल तर त्याला आपण ड्राय लायनर असं म्हणतो. आणि या केसमध्ये आता इथं तुम्ही बघितला असला लायनर वापरला तर हे सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये येईल, हे सरफेस मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येईल, पण हे कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही का? हे आपण इथं बघा आतमध्ये घेतलंय, इथं आतमध्ये घेतलंय. ही म्हणजे थोडक्यात इथं गॅप राहणार. ही गॅप कशासाठी ठेवली आहे? आपण ह्याच्यामधून वॉटर पास करण्यासाठी. म्हणजेच काय, वॉटर विल कम इनटू डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द लायनर अँड दोज लायनर्स इन विच
water comes into directly contact with the liner is called as a wet liner, and those liner in which water does not come into direct contact with the liner is called as dry liner. I hope you have understood. सर ड्राय लायनर मध्ये कोलॉन कसं पास होतं? पास होत नाहीये त्या केसमध्ये आपल्याला आपण सिलेंडरच्या ब्लॉक मध्ये आपण पाणी देतो, लायनरला कॉन्टॅक्ट मध्ये आणत नाही. ओके ओके, थँक्यू. एनिथिंग एल्स? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? No, sir. हा, तर तुम्हाला कधी पाहिजे असेल लायनर्स बघायचे असेल तर तुम्ही कॉलेजमध्ये या. कॉलेजमध्ये आपल्याला कट सेक्शन इंजिन आहे, त्यात तुम्हाला ते लायनर्स दिसतील. बरोबर, तिथं तुम्हाला ते जास्त चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करायला मिळेल. हे असं जे आहे आता तुम्हाला मी दाखवलं होतं, हे कट सेक्शन, हे असं कट सेक्शन आपल्याकडे आहे इंजिन. तिथं तुम्हाला डायरेक्टली इथं वेगळ्या वेगळ्या रंग दिलेलं कट सेक्शन आपल्याला तुम्हाला इथं दिसायला येईल. त्यावेळेला तुम्हाला ते जास्त चांगल्या प्रकारे समजेल की वेट लायनर कसा आणि ड्राय लायनर कसा. ओके, एनीबडी हॅव्हिंग एनी अदर डाऊट? सर पीपीटी किंवा नोट्स एकदा ग्रुप वरती शेअर करा. हा, नक्की नक्की नक्की. आपल्याला ते अजून ते एक्सेल शीट शेअर झालेली नाही. एकदा एक्सेल शीट शेअर झाली की तिथं आम्ही रेग्युलरली आमचे व्हिडिओज, लेक्चरचे व्हिडिओज आणि नोट्स प्लस पीपीटी सगळे शेअर करतो, स्टडी मटेरियल सगळं शेअर करतो त्यात. डोंट वरी अबाउट दॅट. हा, एनीबडी एल्स हॅव्हिंग एनी डाऊट? नो सर. Okay, okay, thank you. Then we'll try to finish off over here for today.